नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा जो आपला मक्याचा प्लॉट दिसतोय तुम्हाला, हा मक्याचा प्लॉट आपला 14 नोव्हेंबरची लागवड आहे मित्रांनो. इथं पाहू शकता. आणि आज याला 115 100 म्हणजे 3 महिने आणि 9 दिवस कंप्लीट झालेले इथं पाहू शकता. तुम्हाला आता याचं सर्व नियोजन कसं आम्ही लागवड तारीख आणि सर्व सांगणार आहे. सुरुवातीला कोणतं खत दिलं ते पण सांगणार आहे. आणि आताची त्याची अवस्था कोणत्या कंडिशनमध्ये तुम्हाला एक कणूस आता मी सोलून दावणार आहे. इथं पाहू शकता टोकापर्यंत इथं दाणे भरलेले. आता वरच्या बाजूला आपण नख टोचतोय, पक्क झालेले आहे. पाहू शकता तुम्ही. पारंपरिक पद्धतीने आपण इथं लागवड केलेली आहे. म्हणजे आम्ही ठिबकवर अशा 2 नळ्या इथं लावत असतो. चायना पद्धत नाही. जसं आम्ही आपण 2 तास लावतो. म्हणजे एका नळीवर मधलं दोघं नळ्यांमधलं अंतर आहे 4 फूट. पाहू शकता तुम्ही. दोघं नळ्यांमधलं आहे 4 फूट आणि 4 फुटावर आपण 2 तास इथं लावलेले. चायना पद्धत लावलेली नाही आहे. पाहू शकता. आपण साधं असं पारंपरिक पद्धतीनं म्हणजे आमच्याकडे जे नेहमी लावतात तसे लावण केलेली आहे. आपण इथं लागवड 14 नोव्हेंबरची लागवड केली होती. 14 नोव्हेंबरची लागवड केल्यानंतर आपण ज्या दिवशी लागवड केली त्याच दिवशी ह्या मक्याला आपण 15-15-15 हे खत दिलं होतं. एकरी समजा 1 ते 1.5 बॅग आपण इथं दिलेली होती 15-15-15ची. त्याच्यानंतर आपण मका उगवून आल्यानंतर 21-22 दिवसानंतर आपण काय केलं, एक तणनाशकची फवारणी घेतली होती. तणनाशक आपण फवारलं होतं 21-22 दिवसानंतर. कोणतं तणनाशक फवारलं? अल्ट्राझिन आणि आपलं टिंजर म्हणतो आपण त्याला, लॉडीस. भरपूर कंपन्यांचे आता तणनाशक निघालेले आहे. ते तणनाशक आपण इथं फवारणी केलेली होती. म्हणजे समजा 21 दिवसानंतरच आपण फवारणी केली होती तणनाशकाची. त्याच्यानंतर तुम्ही आपण 40 ते म्हणजे पुन्हा 21-22 दिवसानंतर, 25 दिवसानंतर, 15 दिवसानंतर जर आपल्याला अळीचा अटॅक दिसला तर आपण अळीची फवारणी केलेली होती. अळीची फवारणी आपण फायटर म्हणून हे औषध वापरलेलं होतं, फायटर. त्याच्यानंतर आपण 40-45 दिवसानंतर पुन्हा एकदा आपण ह्या मक्याला 15-15-15 हे खत दिलं होतं 40-45 दिवसानंतर. आणि त्याच्यानंतर आपण काहीच केलेलं नाही मित्रांनो. एकदम कमी खर्चामध्ये आपण इथं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही दरवर्षी आमच्याकडे अशीच मका लावतात. चायना पद्धत कोणी लावत नाही. आणि अपेक्षित उत्पन्न मागच्या 2 वर्षापासून मी 40 ते 45 एकरी जास्तीच म्हणजे कमीत कमी 40 ते 45 आणि जर चांगलं जर मक्का जमला तर 50 पर्यंत आम्ही भिडत असतो. अशा मक्काला. चायना पद्धत नाही बरं का. अशा मक्काला. आता मक्काची स्टेज पाहू शकता तुम्ही. हे बघा इकडे आता तुरे बाकी आहे कापायचे. आता चारा कमी असल्यामुळे आपण इथं तुरे कापतोय. आणि तुरे कापत असताना हे जे वरचं हे केस आहे हे सुकल्यानंतरच तुरे कापावे. असं मी मागे पण व्हिडिओ बनवला होता. असं आहे मित्रांनो, शेतकरी पुत्र गणेश निकम यांचं मक्याचं नियोजन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. जय जवान जय किसान.